उपविजेता मी सुरुवातीला जाहीर करतो आणि उपविजेते आहेत यजमान तालुका कुडाळ, शाळा आहे टिगस पूर्व, उपविजेता मोठा गट आदरणीय तळेकर सर, केंद्रभाऊ कृपया व्यासपीठावरती यावं. कुठल्याही तालुक्याचे केंद्रभाऊ असेल तरी त्यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. समूहगट, मोठा गट, उपविजेता संघ टिगस पूर्व, तालुका कुडाळ. जोरदार टाळ्या होते उपविजेत्यासाठी. आणि विजेता संघ बोला, कॅन यू गेस तालुका कुठला असेल? नंबर 1 बोला. बघूया, ज्यांचा आवाज असेल त्यांचा नंबर. सावंतवाडी पुढे, मालवण कमी पडला का आवाज? बोला लवकर. आणि विजेते आहेत गायकांबरोबर वादक कलाकार आहेत, ते पण या. त्यांना या ठिकाणी त्या ग्रुपचे असतील त्यांना सन्मानित केलं जात आहे. आदरणीय डॉक्टर कमलाकर साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीनं सर्वांना आपण सन्मानित करत आहोत. या ठिकाणी सिल्वर मेडल उपविजेत्यासाठी, सन्मानपत्र आणि झगमगता चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. खाली बसू दे, दिसत नाही ती चेहरे दिसत. आणि विजेता संघ आहे 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि तालुका आहे आवाज बर. अरे स्वतःच्या तालुक्याचं ते नाव घेऊया ना, कोण असतील ते बघूया. मालवण, त्याच्यामध्ये सुद्धा वन आहे. आणि विजेता संघ आहे वेंगुर्ले, वेतन नंबर 1. वेतोरे नंबर 1, तालुका वेंगुर्ला. सन्मानित केले जाते आदरणीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय कमलाकर साहेब आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण संघाला गायक वादक सन्मानित केलं जाते. मुलं खाली बसू दे, मुलं खाली बसू दे. मेडल घ्या, गोल्ड मेडल, सन्मानपत्र आणि चषक देऊन विजेत्या संघाला सन्मानित केलं जाते. वेतोरे नंबर 1, तालुका वेंगुर्ला. प्राथमिक शिक्षण विभाग रांगेत राहा. आयोजित बाल कला क्रीडा ज्ञानविवरण महोत्सव 2024-25 समोर ते मोठ्या गटाची स्पर्धा झाल्यानंतर लहान गटाची स्पर्धा संपन्न झाली आणि परीक्षकांच्या चाळणीतून सुद्धा मोठ्या गटापेक्षा लहान गटाची स्पर्धेमध्ये खूप चुरस होती. आणि यामधील उपविजेता संघ, सुरुवातीला मोठ्या गटाच्या विजेत्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांचं अभिनंदन करूया. खूप चांगलंसं गाणं त्यांनी सादर केलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले आहेत. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि लहान गट उपविजेता संघ आहे, अधिक सस्पेंस न आवडता, तालुका आहे कणकवली आणि शाळा आहे तळेरे नंबर 1. तालुका कणकवली, लहान गटाचा उपविजेता संघ
अधिक बुद्धिमान अर्थात ज्ञानिमी होणार स्पर्धा याच ठिकाणी संपन्न होईल आणि त्याच वेळी लहान गटाच्या मैदानी स्पर्धा त्या डॉन बॉस्कोच्या मैदानावरती संपन्न होतील. मित्र, अजूनही काही तालुक्यांच्या या उपस्थिती पत्रकाच्या फाईल त्या अजून जमा झालेल्या आहेत, तर कृपया कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे जमा करूया. आणि लहान गट विजेता संघ कॅन यू गेस कुठला तालुका असेल? आणि तालुका आहे कुडाळ झाराप कांबळेवेल. तालुका कुडाळ, शाळा आहे झाराप कांबळेवेल. जोरदार टाळ्यामध्ये कुडाळ तालुक्यासाठी लहान गटाचं गाणं या ठिकाणी विजेते ठरलेलं आहे. तालुका कुडाळ सन्मानित होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय शिक्षणाधिकारी कमलाकर साहेब यांच्या शुभ हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला गोल्ड मेडल, सन्मानपत्र आणि संपूर्ण या संघाला चषक देऊन सन्मानित केलं जाते. ज्या तालुक्यांची अजून उपस्थिती पत्रकाच्या फाईल मिळालेल्या नाहीत त्या तालुक्यांकडे असतील तर कृपया आपण जमा करूया ताबडतोब फाईल. कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे फाईल जमा करूया. उद्या पुन्हा आपल्या फाईलची सकाळीच उपस्थिती पत्रक असतील, त्यानंतर गणवेश वितरण पोच असेल आणि आपल्या दैनंदिन कृपया आपण जमा करूया. धन्यवाद. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या निमित्तानं आदरणीय परीक्षक, आदरणीय सर्व केंद्र प्रमुख, आदरणीय विस्तार अधिकारी, आदरणीय गट शिक्षणाधिकारी आणि या विभागाचे प्रमुख आदरणीय किजडकर साहेब, आदरणीय उपशिक्षणाधिकारी आग्ने साहेब आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेचे प्रमुख अर्थात आपल्या लाडके शिक्षणाधिकारी आपण आदरणीय कमळकर साहेब या निमित्तानं उपस्थित राहिले. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. याच्या दिवसभराच्या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक संघ, विद्यार्थी, त्यांचे व्यवस्थापक, शिक्षक, पालक वर्ग, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामस्थ या सर्वांचे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो.